मुंबईतील प्रभादेवी जंक्शन येथे रस्ता खचलाय। खचलेल्या रस्त्यात एक कार अडकली आहे। अर्ध्या तासानंतर स्थानिकांना कार बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। खचलेल्या रस्त्याची 15 ते 20 फूट खोली असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली। हे दृश्य आपण पाहतोय। अर्ध्या तासानंतर स्थानिकांना कार बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। मुंबईतील प्रभादेवी जंक्शन येथे रस्ता खचलाय। खचलेल्या रस्त्यात एक कार अडकलेली आहे। अर्ध्या तासानंतर स्थानिकांना कार बाहेर काढण्यात यश आलं आहे। खचलेल्या रस्त्याची 15 ते 20 फूट खोली असल्याची माहिती मिळते। प्रभादेवीमधली ही दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजय अडसूळ आपल्यासोबत जोडलेले आहेत। अजय, मुंबईतील प्रभादेवी जंक्शन येथे रस्ता खचलेला आहे। खचलेल्या रस्त्यामध्ये कार अडकल्याची माहिती मिळते। नेमका हा संपूर्ण काय प्रकार आहे आणि अर्ध्या तासानंतर स्थानिकांना कार बाहेर काढण्यात यश आलं, याबाबत सविस्तर काय माहिती आहे? नक्कीच करण, आपण पाहू शकतो की मुंबईतील प्रभादेवी या भागामध्ये रस्त्याच्या मधोमध खड्डा पडलेला आहे। त्यामुळे एक फोर व्हीलर गाडी त्या ठिकाणी अडकली होती। मात्र मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी याचबरोबर इतर पोलीस यंत्रणा येऊन ती गाडी बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। मात्र आता ज्या ठिकाणी खड्डा पडलेला आहे त्या ठिकाणचा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिका एकूणच कशामुळे हा खड्डा पडला, याचबरोबर पावसामुळे काय कारण झालं का, याचा इतर कारणाचा शोध घेत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर संपूर्णपणे त्या ठिकाणी नागरिक याचबरोबर बघ्यांची गर्दी झाली होती। मात्र मुंबई महानगरपालिका याचबरोबर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी दाखल झालं आहे आणि सध्या त्या ठिकाणचा रस्ता पूर्णपणे बंद केला आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सर्व संदर्भात विरोधी पक्षाकडून कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच अजय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।